तुम्ही सुरुवातीला सांगितलं मला मामा म्हणा, मी पण मामा म्हणणार आहे. आणि हे जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत बऱ्यापैकी आम्ही 4-5 जण सोडता कोणाचंच लग्न झालेलं नाहीये. यांच्या लग्नाची जबाबदारी असते खरं तर मामाची. आणि तुम्ही जर अख्ख्या महाराष्ट्राच्या मामा असाल नाही, दोन्ही बाजूनी परवानगी असली तर माझी काही अडचण नाही. नाही, पण इथं परवानगी वेगळ्या पद्धतीने पाहिजे. जर यांचं लग्न व्हायचं असेल तर यांना नोकरी पाहिजे, कारण यांच्याशिवाय यांचं लग्न होणार नाही. म्हणजे होईल परंतु सहजासहजी होणार नाही आणि त्याच्यासाठी तुमची गरज पडणार आहे आणि त्याच्यासाठी खरी मुलाखत. मामा, डायरेक्ट मुलाखतीला आणि प्रश्नांना सुरुवात करतो. मामा, आपण जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये 15,000 पदे भरण्याची घोषणा केली होती. त्यातली आता 7,900 पदांची मागणी पत्र एमपीएससीकडे गेले. मात्र अजूनही 6,100 पदांची जाहिरात निघाली नाही. आणि त्याच्यात काल एमपीएससीची एक जाहिरात फिरते 44 जागांची. तर ह्या जाहिराती कधी निघणार जेणेकरून हे विद्यार्थी मोकळे होते? खरं तर मी आराम फाउंडेशन व वास्तव कट्टा आमचे आज कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय जगडे साहेब असतील, आदरणीय डॉक्टर शैलेशजी पंगारियाजी असतील, महेशजी बडे असतील आणि आमचा किरण निंबोरे असतील, या सर्वांचं आणि आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं त्या सर्वांना धन्यवाद देतो की या संवाद स्पर्धा परीक्षेच्यासाठी आज आपण मला या कट्ट्यावरती बोलवलं. खरं तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती की आपल्या संपूर्ण राज्यावरती देशावरती 2 वर्ष कोरोनाचं खूप मोठं संकट होतं. आणि संकट असल्यामुळं निश्चित प्रकारे आपल्याला पूर्वी आणि कोरोनाचं संकट प्लस आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काय सुप्रीम कोर्टाचे निर्णय ह्यामुळं खरं तर आपल्याला MPSCच्या माध्यमातून परीक्षा घेता आल्या नाहीत. आणि त्यामुळं का घेता आल्या नाहीत हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. परंतु शासनाने एक निर्णय घेतला की निश्चित प्रकारे आपण सगळेजण पाहतो, माझे शहरातले विद्यार्थी असतील, माझे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, या सर्वांना मोठ्या अपेक्षेनं गेली 4 वर्ष परीक्षा न झाल्यामुळं त्यांचे घरचे असतील, आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांचे सगळे नातेवाईक असलेल्या सर्वांनी कुठंतरी माझा मुलगा एक कुठंतरी अधिकारी होईल, माझी मुलगी कुठंतरी चांगल्या ठिकाणी अधिकारी होऊन त्यांचं पुढचं आयुष्य हे खूप सुखासमाधानं होईल ह्यासाठी त्यांच्या घरच्यांनी खूप झीज सोसून आपल्या ग्रामीण भागामध्ये, आज जगडे साहेब पण ग्रामीण भागातलेच आहेत, काही लोकांनी आपलं सोन्याचं आपलं किडूक मिडूक मोडून कुठंतरी हे चांगले विद्यार्थी व्हायसाठी गेली 4-5 वर्षे विद्यार्थी परीक्षेची तयारी या शहरामध्ये करतायत, शहरामध्ये जाऊन करतायत. परंतु त्यांना खरं तर परीक्षा त्या पूर्वी देता आल्या नव्हत्या आणि तो निर्णय आम्ही शासनाने घेतला. आपण म्हटला त्याप्रमाणे आम्ही पाठीमागं मागणीपत्र सगळ्या विभागाचं मागितलं. साधारणतः 15,000 जागा ह्या रिक्त त्यांनी सांगितलं. आणि त्यामध्ये सध्या आज जर आपण विचार केला तर आपण आज मितीला साधारणतः 7,013 मला वाटतं 7,000 पुढं काहीतरी पदासाठी आपण जाहिरात आपण ती प्रसिद्ध केलेली. आणि त्यासाठी मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्या सगळ्या परीक्षा होतील. आणि पाठीमागचा जर विषय आपण जर विचार केला तर आपण साधारणतः आपल्या सगळ्यांना माहीत आहे की पाठीमागं जे पेंडिंग विषय होते साधारण त्याही 3646 पदाच्या निकाल आपण घोषित करलेले आहेत. काही ठिकाणी आपण त्यांना साधारणतः 2,500 पदावर शिफारस शासनाने स्वीकारल्या असून त्यांना आपण काही 922 जणांचे आपण नियुक्ती पण दिलेले आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ज्या पेंडिंग विषय आहेत ते लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न हा शासनाचा राहणार आहे. नक्कीच, परंतु अजूनही 6,100 पदे रिक्त आहेत. तुम्ही म्हणताय होतील ते, निश्चित आम्ही आशावादी राहू. परंतु तुम्ही MPSCच्या मागणीपत्राचा उल्लेख केला. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या खात्याकडून जाहिरात जाते, MPSC त्याच्यामध्ये काही त्रुटी काढते, परंतु त्रुटी काढल्याच्या नंतर त्या खात्याकडून परत जाहिरात येत नाही आणि त्यामुळे MPSCला वेळापत्रकही जाहीर करता येत नाही आणि कालांतराने जाहिरात रद्द करावी लागते. नाही असं कसं असते, पद्धत कुठली असती, साधारण आपण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये आपण मागणीपत्र मागवतो. ठीक आहे, मागणीपत्र मागवल्यानंतर त्याची छाननी, त्याचं रोस्टर हा सगळा तपासून हा MPSCकडे हा दिला जातो. आणि त्यामध्ये त्यांना काय त्रुटी वाटल्यानंतर त्रुटी जरी असल्या ना, त्रुटी वाटल्यानंतर त्याची त्रुटीची पूर्तता करून ताबडतोब त्यामध्ये सुधारणा करून त्रुटीमध्ये पूर्तता करून ह्या परीक्षा पुन्हा आपण घेतल्या जातात. त्यात काय असं वेगळं काही नाही. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, 2 वर्ष परीक्षाच न झाल्यामुळे ह्या गोष्टी आपल्या घडल्या. परंतु मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आज जे आपण MPSCचे चेअरमन आहेत त्यांचं नाव निश्चित प्रकारे घेतलं पाहिजे.
ते पण ग्रामीण भागातलेच एक असल्यामुळं तुमच्याच त्यांनी MPCच्या माध्यमातून त्यांनी सुद्धा खूप कष्टातून त्यांनी वर गेल्यामुळं आपले जे चेअरमन आहेत किशोरराजे निंबाळकर ते खूप चांगले अधिकारी आहेत आणि त्यांना तुमच्या सगळ्या प्रश्नाची तुमच्या अडचणीची त्यांना जाण असल्यामुळं आता ज्या पूर्वी ज्या अडचणी होत्या येणाऱ्या काळामध्ये त्या अडचणी किंवा ते प्रश्न शिल्लक राहणार नाहीत हे मी निश्चित प्रकारे तुम्हा सर्वांना ग्वाही देतो. धन्यवाद मामा. निश्चितच विद्यार्थी आशावादी राहतील. ऑक्टोबर 2020 मध्ये आपल्या अध्यक्षतेखाली एक MPSC आणि GEDची मीटिंग झाली होती आणि त्याच्यामध्ये असा निर्णय झाला होता की लिपिक पदाच्या सर्व परीक्षा MPSC कडे दिल्या जातील. पण त्याच्यावर अजून काही कार्यवाही झालेली दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण MPSCच्या आता चेअरमन आणि सदस्यांची नेमणूक केलेली अजूनही 2 जागा आपल्या रिक्त आहेत. शेवटी MPSCच्या पूर्वी आपल्याला माहिती आहे की साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्वी कलेक्टर लेवललाच खालीच ही प्रक्रिया पूर्ण लिपिक वगैरे ही प्रक्रिया पूर्ण असायची आणि क्लास 3 आणि क्लास 4च्या जागा ह्या खालीच आपल्या खालच्या विभागीय लेवललाच ह्या पूर्वी भरल्या जायच्या. परंतु आपल्या सगळ्यांना माहिती की MPSCच्या तुमची सूचना मान्य शासनाचे ते विचारधारे नाही पण आज त्याला थोडी अडचण आहे. शेवटी मनुष्यबळ महत्त्वाचं आहे किंवा बाकी साहेबांनी सांगितलेली गोष्ट खरी परंतु टप्प्याटप्प्यानं या बाबतीमध्ये सुधारणा करण्यात येतील. आणि पाठीमागं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ज्या परीक्षा आपण घेतल्या ज्या इतर कंपन्याकडून घेतल्या मी MPSCच्या बाहेरचं सांगतो मी तुम्हाला आरोग्य विभाग असेल किंवा इतर त्यामध्ये अनेक तक्रारी आपण पाहिल्या अनेक जण त्यामध्ये सहभागी झाले त्यांच्यावरती तर निश्चित आपण कारवाई करणारच आहोत. परंतु तुम्ही जे सूचना मांडलेली आपण आपली बैठक झालेली त्याला थोडा वेळ लागेल ती प्रक्रिया थोडी किचकट आहे पण तो निश्चित प्रकारे शासनाचे ते विचाराधीन आहे. नक्कीच खरं तर यासोबत आपली एक घोषणा होती की केरळ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवरती MPSC मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये देखील 12 सदस्य आणि एक अध्यक्ष भरला जाईल. परंतु अजूनही 2 सदस्य रिक्त आहेत आणि तुम्ही जसं सांगितलं की कर्मचारी कमी पडत आहेत किंवा अधिकारी कमी पडत आहेत. तर जगरे साहेबांना मी एक लागून प्रश्न विचारतो की हे जे अधिकारी कमी पडत आहेत असं मामांचं म्हणणं आहे तर तुम्ही मामांना काय सांगाल किंवा कशा पद्धतीने ते अधिकारी भरायला पाहिजे सरकार यावर तुम्ही काय सांगाल? याच्यामध्ये एक असं आहे की आपण अगोदर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की ज्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला आहे आणि प्रक्रिया समजून घेतली खरं त्यांनी फार डीपमध्ये केलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांची परिस्थितीसुद्धा तितकीशी सोपी असं नाही आहे कारण एक वरिष्ठ नोकरशाही आहे त्या नोकरशाहीचे कान टोचणं तितकं सोपं नसतं पण त्यांनी फार थोड्या वेळामध्ये त्यांनी ते केलेलं आहे. त्यांच्या अडचणी मी समजू शकतो पण एक असं आहे की हे जे आहे की ही जे पदं भरणं किंवा MPSCला त्यांची यंत्रणा हे करणं हे अतिशय तितकंसं फार कठीण आहे असा अजिबात भाग नाही आहे. जर मुख्य सचिवांनी ठरवलं की आम्हाला तुम्ही त्यांना जर हे दिला मॅन्डेट दिलं की पुढच्या 4 महिन्यामध्ये आम्हाला ही सगळी यंत्रणा करून पाहिजे ते कुठल्याही परिस्थितीत काही करून होतात. म्हणजे महाराष्ट्रातलं प्रशासन याच्यासाठी नावाजलेलं आहे देशामध्ये की आणीबाणीच्या काळामध्ये रात्रंदिवस काम करून ते डिलिव्हर करतात आणि ह्या अशा प्रशासनाकडून जर आपण करायचं म्हटलं ते होऊ शकतं. मला वाटतं की आपण MPSCला हे सगळे पदं भरण्याचं जर अर्थात त्याच्यामध्ये माझं पहिल्यापासून आग्रह आहे सर्व्हिसमध्ये आल्यापासून आग्रह आहे की कुठल्याही खात्याला स्वतंत्रपणे त्यांना रिक्रुटमेंट करण्याचे अधिकार असू नयेत. हे अधिकार केवळ सामान्य प्रशासनखाली असलेले महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा मग रिजनल रिक्रुटमेंट बोर्ड ते पण सुद्धा सामान्य प्रशासन ठेवायचे होते कारण शेवटी आपण ही एक शासकीय घटनेच्या खाली हे लोकांची नियुक्ती करतो आहे. त्यामुळे इथून पुढे की ही यंत्रणा नाही आहे आणि त्याला वेळ लागेल असं जर आपले कोणी सचिव सांगत असतील तर मला वाटतं की त्या सचिवांच्या एफिशियन्सीबद्दल कार्यक्षमतेबद्दल शंका घेण्यासारखं आहे. करायचं म्हटलं तर 2-3 महिन्याचा प्रश्न आहे. जर तुम्हाला ते सक्षम करायचं असेल ते होऊ शकतं. नक्की शासन याबाबतीत विचार करेल. आणि आपल्याला इथे सांगतो की मी तुमचा 1 रुपयाचं मानधन न घेता मी आपल्याला हे सगळं यामध्ये कसं करायचं आहे यामध्ये आपल्याला सांगायला तयार आहे तिथे येऊन सांगायला तयार आहे. लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि सदस्य संख्या कमी असल्यामुळे जे काही इंटरव्ह्यू आहेत ते पेंडिंग राहतात आणि एकंदरीतच प्रक्रिया लांबते. त्याच्यामुळे याचा मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करतो की आता आपण गांभीर्याने विचार करायला पाहिजे. किंवा तुम्ही आता माडा असेल आरोग्य भरती असेल आणि पोलीस भरती असेल याच्यातल्या भ्रष्टाचाराविषयी किंवा घोटाळ्याविषयी तुम्ही स्वतःहूनच बोललात की त्यांच्यावरती कारवाई केली. परंतु हे सगळं होत असताना सरकार कार्यवाही करतंय परंतु एकंदरीत सर्वच प्रक्रिया थांबली आणि विद्यार्थी अडकून पडले आहेत. याच्यानंतर सरकारची भूमिका काय असणार या सगळ्या परीक्षांच्या बाबतीत? यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की यामध्ये पारदर्शक येण्यासाठी मी कसं होतं की आपल्याला माहिती की पूर्वी आपण प्रत्येक विभाग
स्वतः ती एजन्सी त्याची नेमणूक करून त्या स्पर्धा घ्यायच्या, परीक्षा घ्यायच्या. परंतु यामध्ये अनेक तक्रारी, अनेक अडचणी आपण सगळेजण आपण वाचलेले आहेत. या बाबतीत आता शासनाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवीनच TCS, IBPS आणि MKCL या 3 कंपन्याचं आपण सिलेक्शन हे केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून जेणेकरून सर्वांनाच कुठेही असे गडबड घोटाळा होणार नाही किंवा कुठली गोष्ट वेळ आपल्यावरती पुन्हा परीक्षा घेणं कुठं येणार नाही, यासाठी या 3 संस्थांची निवड केलेली आहे. आणि येणाऱ्या कदाचित थोड्या दिवसामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याच्यावरती आपल्याला होईल. आणि हे सुद्धा मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. परंतु काय झालं की ह्या 3 ज्या कंपन्या आहेत, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की TCS असेल किंवा IBPS असेल किंवा MKCL असेल, ह्यांचे जे दर आलेले आहेत ह्यांचे दर वेगळे वेगळे आहेत आणि त्या बाबतीत ते थोड्या काही गोष्टीमध्ये थोडं हे आहे. परंतु निश्चित प्रकारे थोडं त्यांच्याशी चर्चा करून या बाबतीमध्ये मंत्रिमंडळासमोर ठेवून हा निर्णय लवकरच घेतला जाईल. धन्यवाद मामा. विद्यार्थी भरपूर आहेत आणि सरांनी जसं सांगितलं तसं पदं कमी आहे. या संदर्भात आरंभ फाउंडेशनचे संस्थापक माननीय डॉक्टर शैलेश पगारे सर यांना एक प्रश्न विचारायचा तुमच्याकडे. सर, स्पर्धा परीक्षेसाठी लाखो मुलं तयारी करतात आणि सरकारी नोकऱ्या या काही हजारामध्ये किंवा ह्याच्यामध्ये असतात. तर मला असं विचारायचं आहे की ज्यांना नोकऱ्या मिळणार अशा युवकांसाठी राज्य शासन युवा धोरण तयार करून त्यांना दिशा देण्याचा विचार शासनाचा विचार आहे का? नाही, यामध्ये असं आहे की तुमचा प्रश्न आहे हा तुम्हाला पडलेला आहे असं नाही आहे, हा जगापुढचा प्रश्न आहे. आणि जगापुढचा प्रश्न इतका गहन आहे. आपण बाकीच्या गोष्टीकडे गेले, आपण बघतोय की काय चाललंय राज्यामध्ये, देशामध्ये काय, त्या प्रश्नाकडे प्रश्न आहे. पण हा जो प्रश्न आहे याच्यावरती जगभर क्रांती होऊ शकते, इतका गहन प्रश्न आहे. 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टप्रमाणे 2018च्या रिपोर्टप्रमाणे पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये सध्याच्या जगातल्या ज्या नोकऱ्या आहेत त्याच्यापैकी 65% नोकऱ्या ह्या तुमच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह अनालिटिक्स, 3D प्रिंटिंग, जिनॉमिक्स अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीमुळे त्या संपुष्टात येणार आहेत. ह्या आल्यानंतर मग पुढे काय? ह्या तरुणांना जी पुढची पिढी येणार आहे, एकतर आत्ताच बेरोजगारीचा दर फार मोठा आहे, पुढे तो मोठा वाढणार आहे. खरं म्हणजे याच्यासाठी केवळ सामान्य प्रशासन विभाग काही करू शकणार नाही, तर ते जागतिक पातळीपासून ते राज्य देश पातळीपासून ते हे एक असं स्वयंपूर्ण असं धोरण. आता त्याच्यामध्ये मी खरं म्हणजे की अमेरिकेने काय केलं की अमेरिकेचा जो GDP आहे तो 1% फक्त शेतीमधून येतो आणि त्याच्यावरती 1% लोक शेतीवरती अवलंबून आहेत. आपल्याकडे 50-60% लोक शेतीवरती अवलंबून आहेत, पण GDP फक्त 12-13%च आहे. मग ह्या शेतीवरचे लोक आपण तिकडे शिफ्ट करू शकत नाही कारण नोकऱ्या जाणार आहेत. त्यामुळे हे सगळं बसून एकदा हे बघितलं पाहिजे. नोकऱ्या कोणीही क्रिएट करू शकत नाही. आता की तुम्ही कारखानदारी नाही, तुम्ही शासनाला जरी सांगितलं तर काहीतरी आमूलाग्र बदल करून यांचं भवितव्य काय आहे, देशाचं भवितव्य काय आहे, जगाचं भवितव्य काय आहे, इतका मोठा तो प्रश्न आहे. सर, एकच याच्यामध्ये विचारायचं होतं की जे केंद्र शासनाने आत्ता ॲनिमेशन्स, VFX ह्याच्यासाठी एक जी कमिटी स्थापन केलेली आहे आणि त्याच्यामार्फत आत्ता आर्थिक ह्याच्यामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याची तरतूद केलेली आहे. आणि कालच आम्ही एका ॲनिमेशन पुस्तकाचं उद्घाटन समारंभात होतो, तर तिथं जे टास्क फोर्स कमिटीचे जे सदस्य आहेत त्यांनी असं सांगितलं की ज्या काय आता ॲनिमेशन्स आणि VFX किंवा डिझायनिंग ह्याच्यामध्ये ज्या पुढची जी ग्रोथ आहे ती 40 पटींनी होणार आहे. तर अशा ज्या काय अपॉर्च्युनिटी असतात तर या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर त्या अपॉर्च्युनिटीज कशा प्रकारे मांडू शकतो किंवा शासनाने या अपॉर्च्युनिटीज या मुलांना सांगाव्यात ह्याच्यासाठी काही आपण शासनामार्फत काय करू शकतो का? नक्की खूप चांगला प्रश्न आहे. आपण नवीन आता आपण जे म्हणला त्या रोजगारासाठी आता नवीन कल्पना किंवा नवीन केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील त्याबाबतीत निश्चित प्रकारे विचार केला जाईल. धन्यवाद सर. सध्या विविध विभागांमध्ये 4.5 लाखांपेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. परंतु आमच्या असं लक्षात आलं आहे की विविध खात्यांमध्ये किंवा विविध ठिकाणी कंत्राटी पद्धतीने पदं भरली जातात. महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. ग्रामीण भागातले आहेत, दुष्काळी भागातले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी जर राहायचं म्हणलं तर 10-12 हजार रुपये महिन्याला खर्च आहे. कुणी कर्ज काढतंय, कुणी शेत विकतंय. पण जर अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने जर पदे भरली जात असतील तर या विद्यार्थ्यांनी करायचं काय? मला वाटतं आपण MPSCचं बोलतो का आपण इतर सगळे जनरल बोलतोय. जनरल बोललं तर 100% तुमची म्हणणं बरोबर आहे की साधारणतः 2 लाखाच्या पेक्षा जनरल सगळ्या विभागांमध्ये येस विभागामध्ये आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या त्यात मला वाटतं वाटा हा जास्त आहे. साधारणतः
बरोबर. वाटा जिल्हा परिषदेचा आहे आणि बाकीचा जो इतर सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या क्लास 4च्या बाबतीमध्ये थोडं शासनाचं धोरण हे थोडं वेगळे. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतर देशामध्ये जर विचार केला तर ती संख्या थोडी सगळीकडेच कमी. त्यामुळे हे हळूहळू दिवसेंदिवस हे नक्की थोडं कमी होणार आहे. पण ही गोष्ट खरी आहे की साधारणतः आपल्या राज्याचा जर विचार केला तर एकूण साधारणतः 2-2.5 लाख ह्या जागा ह्या रिक्त आहेत. परंतु आता भविष्य काळामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणतः आपणच एसबीसीचा विचार केला साधारणतः 15,000 जागा आपण ह्या वर्षभरामध्ये कशा भरल्या जातील. इतर आरोग्याच्या असतील, विशेषतः गृहविभाग जिल्हा परिषदमध्ये यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त कशा जागा आपल्याला भरता येतील त्यासाठी निश्चित प्रकारे शासनाचा प्रयत्न आहे. त्या नक्की त्या वर्षाच्या काळामध्ये नक्की जागा जास्तीत जास्त या जागा रिक्त जागा त्या भरल्या जातील. खूप खूप धन्यवाद मामा. त्यालाच जो लागून माझा प्रश्न होता कंत्राटी भरतीचा, त्याचं एक उदाहरण देतो मी. खरं तर द्यायला नाही पाहिजेत. ज्या यशदामध्ये अधिकारी घडले जातात त्याच यशदामध्ये अशा 8-10 अधिकारी आहेत जे रिटायर झाल्याच्या नंतर 8-8 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामावरती आहेत. म्हणजे 11-11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट राहतं आणि ते रिन्यू होतं. मला तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे. एका बाजूला आपण नियुक्तीचं वय कमी करतो आणि दुसऱ्या बाजूला रिटायर झाल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी तिथं 10-10 वर्ष आपण सेवा देण्यासाठी भाग पाडतो म्हणणं चुकीचं आहे, परंतु आपण त्यांना तिथं संधी देतो. जर त्यांच्या जागेवरती जर रिटायर होण्याआधी जर 2 वर्ष अनुभवी व्यक्ती लागतात तर रिटायर होण्याच्या आधी 2 वर्ष त्यांना अनुभव असेलच. अशा व्यक्तींना घेऊन जर त्यांची जागा रिटायर झाल्याच्या नंतर नवीन विद्यार्थ्यांना दिली तर निश्चितच काहीतरी प्रमाणात विद्यार्थी वरती जाऊ शकतात. नाही, याच्यामध्ये एक खरं आहे की रिटायरमेंट नंतर हे दिलं नाही पाहिजे, एम्प्लॉयमेंट दिलं नाही पाहिजे, कारण ती जागा तशी अडून बसते. पण जगामध्ये आता काय चाललेलं आहे की रिटायरमेंटचं एज हे तुमचं सरासरी आयुष्यमान काय त्या देशाचं त्याला टॅग केलेलं आहे. समजा इंडोनेशिया असेल, UK असेल, USA असेल, 62, 63, 67पर्यंत गेलेला आहे. तो मॉडेल आपण वापरायचा का तर नाही वापरायचा, कारण तिकडची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे ते परवडतं. पण आपल्याकडे मात्र रिटायर झाल्यानंतर मग ते 58 असेल किंवा 60 असेल त्यानंतर एकही दिवस अपॉइंटमेंट देऊ नये या मी मताचा आहे. आणि ही रिअपॉइंटमेंट कुठे इवन MPSC, MERC कुठेही इनफॅक्ट त्याचे दुष्परिणाम हे लोकशाही वीक होण्यासाठी होते. आणि याच्या बाबतीत मी खूप फोरमवरती बोलतो आणि ते काय होतं तो हा आत्ता सांगण्याचा इथे विषय नाही आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याला जर शासनामध्ये पुन्हा एखाद्या पदावरती जायचं असेल तर त्यांनी 60च्या अगोदरच राजीनामा द्यावा आणि 60 वर्ष वयापर्यंत त्यांनी तिथे जावं. पण 60 वर्षानंतर तुम्ही आयुष्यभर काही 34-35 वर्ष केलं नाही, नंतर 60 वर्षानंतर काय देव लावणार आहात असं काही नसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे हे धोरण म्हणून अर्थात हा मोठा विषय आहे, पण मी आपल्याला खरं म्हणजे की तिथे आपण मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं पाहिजे की बंद करा. याच्यामुळे लोकशाही क्षीण होत चाललेली आहे आणि तुम्हाला त्यांचा वेगळ्या पद्धतीने वापर करून घ्यायचा असेल तर वेगळ्या पद्धतीने घ्या, ॲडवायझर म्हणून घ्या. मी तर हे सांगेल की पेन्शन मिळते, मग तुम्ही ॲडवायझर म्हणून जा ना कुठेतरी, फुकट जा ना, काय फरक पडतो आहे. आयुष्यभर मजा केलेली आहे त्या ह्याच्या पदाची. तर ते अशा पद्धतीने जर केलं नाही तर मला वाटतं की आम्हीच तिथे लोक वरती गेल्यानंतर हे धोरण आणतो, राजकीय नेतृत्वाच्या माथी मारतो आणि मग आमचा पुढचा कार्यभार तसा सुरू राहतो. नक्कीच. थँक्यू मामा. कारण खूप विद्यार्थी आहेत की त्यांच्यामुळे अडकून पडलेले आहेत. मामा जास्त वेळ घेत नाही, अजून बरेच आणि म्हणून मी राज्य शासनामध्ये पद घेत नाही. प्रश्न MPSCच्या बाबतीत आहे. जास्त प्रश्न आहेत परंतु कंबाईन एकत्र करून विचारतो. तुम्ही घोषणा केली होती की UPSCच्या धर्तीवरती MPSC देखील 1 वर्ष आधी वेळापत्रक जाहीर करेल, त्यानुसार विद्यार्थ्यांना तयारी करता येईल. तो एक प्रश्न आहे. UPSCच्या धर्तीवरती बाकी सर्व गोष्टी MPSC करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ता प्रत्येक जाहिरात, प्रत्येक निकाल कोर्टामध्ये जातो आहे. आता याच्यामध्ये कोर्टामध्ये का जातो आहे? MPSCची चूक आहे असं मी म्हणणार नाही या व्यासपीठावरून, परंतु कुठंतरी काहीतरी चूक होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कोर्टामध्ये जावं लागतं आहे. तर हे सगळं थांबवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये काही मध्यस्थी भूमिका कराल का? या बाबतीत खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की हा काही शासनाचा विषय नाही, परंतु विद्यार्थ्यांवर एखाद्या वेळा अन्याय झाला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोर्टात तो जातो किंवा अन्याय वाटला किंवा त्याला झालं त्या बाबतीत नक्की. परंतु त्याच्यामुळे काय होतं की आखी बॅच ही निश्चित प्रकारे त्याचं नुकसान होतं आणि ती अडकली विनाकारण कुठल्या चुकीचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे भाग नंतरचा विषय असतो. आणि कोर्टात आपल्याला माहिती की पाठीमागं 2 वर्ष तर कोर्टाचे काही केसेस असे होते की 2-2 वर्ष त्या चालल्या नाहीत. परंतु या बाबतीत निश्चित प्रकारे काहीतरी असं वेगळं धोरण या बाबतीत काय करता येईल का? शेवटी कायदेशीर बाजू तपासून या बाबतीत निश्चित प्रकारे काय धोरण करता आलं आणि
यशस्वी प्रकारे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. साहेब, मला एक त्याच्यामध्ये सूचना मी मागे केली होती, आत्ताही करेन. UPSC सर्वसाधारणपणे 10 ते 13 लाख अर्ज प्रोसेस करतं आणि दरवर्षी हे त्याच्यामध्ये परीक्षा घेतं. एकही कोर्ट केस होत नाही, एकही संपूर्ण देशामध्ये. आणि त्यांच्याकडे एकही तक्रार झाली नाही की सॉफ्टवेअर कंपनीने अमुक केलं आणि तमुक केलं आणि तमुक केलं त्याच्यामुळे हे झालं आणि FIR करावं लागलं, असं होत नाही. त्यामुळे MPSC जर सक्षम जर केली तर हे सगळे प्रश्न मिटतील. राहिला प्रश्न आपला की कोर्टाचा हे आहे. आता कोर्टाचा जर होत असेल आणि 70 वर्ष जर आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते चुकीचे नियम करत असतील आणि कोर्टामध्ये जाऊन त्याचे हे करत असतील तर आमच्याकडे कधीतरी विचारलं पाहिजे की तुम्ही काय करताय मग की हे असं जात असेल. मी त्याच्याही पलीकडे जाऊन एक प्रपोजल दिलेलं होतं की जसं आपला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आहे जो याच्यामध्ये निवडणुकीसाठी कायदा आहे आणि एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की कुठल्याही न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही अशी तरतूद आहे. तसं एखादा जाहिरात आली की कुठल्याही न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही असा कायदा करावा असं मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि हे शक्य आहे. आता हे का होत नाही तर मग आपले तिथले वरिष्ठ अधिकाऱ्यांना थोडंसं विचारणं गरजेचं राहील. पूर्वी मला वाटतं होत नसावं, कारण 2 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की जे आपल्याला सुप्रीम कोर्टाचे काय निर्णय होते, हायकोर्टाचे काय निर्णय होते, विद्यार्थ्यांच्या आपल्याला मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असं इतर विषय असतील. त्यामुळे खरं तर ह्या सुरुवात झालं तर पूर्वी असं काही नव्हतं, परंतु नक्की त्याची नोंद घेतली जाईल. नक्कीच धन्यवाद. मी एक शेवटचा प्रश्न विचारेल आणि विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत ते घेईल. सेवा प्रवेश नियम 1995 नुसार 50% आरक्षण हे सरळ सेवेने म्हणजे MPSC मार्फत पदे भरली जायची. 25% विभागीय आणि 25% पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की विभागानुसार हे सगळं प्रमाण बदललं आहे. प्रशासनामध्ये काही अधिकारी आहेत की ते लॉबिंग करतात आणि ते प्रमाण बिघडवतात. आत्ताचंच एक उदाहरण सांगतो. एक पत्रक बाहेर आलं आहे. नायब तहसीलदार पदासाठी हे जे प्रमाण होतं 33% होतं ते आता 33%वरून 20% म्हणजे फक्त 20% पदे ही MPSC मार्फत भरले जाणार. मग या विद्यार्थ्यांनी करायचं काय? ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना प्रमोशन म्हणजे ज्याच्याकडे रोजगार आहे त्याला रोजगार दिला जातोय आणि जो बेरोजगार आहे त्याला बेरोजगार ठेवण्याचाच घाट घातला जातोय का? याच्यावर तुम्ही नाही 2019ला गव्हर्नमेंटचं पत्रक आहे, मी तुम्हाला देईल त्यानंतर. आणि आत्ता त्याची मागणी होते. ते होऊ नये अशी आमची विनंती आहे. नक्कीच विद्यार्थ्यांचा. आणि याच्यामध्ये आणखी काय की सन्माननीय मंत्री महोदयांना मी सांगेल की पदं रिक्त आता यांच्यापैकी हे जर प्रशासनामध्ये गेल्यानंतर हे सुद्धा तसंच करणार आहेत की हे मनुष्य स्वभाव आहे, म्हणजे असं काही हे नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला एक मी आमचं प्रशासकीय इंटरनल गुपित तुम्हाला सांगतो. आम्हीच लोक पदं भरू देत नाहीत MPSC मार्फत वगैरे. कशामुळे? आम्हाला ॲडिशनल चार्जचा फार एक असा रोग लागलेला असतो. एका खात्यामध्ये मला आश्चर्य वाटलं की इतके पदं कमी का? इथे नाही, हे पद रिक्त आहे, ते रिक्त आहे, ते रिक्त आहे. मी ज्यावेळेस चौकशी केली, नाव खात्याचं सांगायला हरकत नाही, FDAमध्ये ड्रग इन्स्पेक्टरची कमी एक तर कमी 160, त्याच्यामध्ये बरीचशी रिक्त आणि 8-10 वर्ष ते रिक्रुटमेंटच होऊ दिले नाही. कशासाठी? तर ॲडिशनल चार्ज कशासाठी? तर मग जास्त मोठं क्षेत्र मिळतं. कशासाठी मिळतं? की मला काम करण्याची फार आवड आहे म्हणून. असं तर काही नाही आहे असं काही नाही आहे. तर हे आम्ही सुद्धा फार कलाकार मंडळी असतो आतमध्ये. हे तुम्ही थोडंसं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच सर हे सर्व विद्यार्थी तुम्हाला ऐकण्यासाठी आलेत, त्यांचे प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलेत. माझी तुम्हाला शेवटी एक विनंती असेल की हे ज्या आशेने आलेले आहेत, जे प्रश्न तुमच्याकडून घेऊन आलेले आहेत, निश्चित तुम्ही पूर्तता कराल. कदाचित हे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हते, आम्ही लेटरच्या माध्यमातून पोहोचत होतोच. परंतु आता विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत, बऱ्यापैकी सगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे मी मांडले आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या काही अडचणी, काही प्रश्न असतील तर मांडा. एक विनंती करेल की कृपया आपण विद्यार्थी आहोत, राजकीय प्रश्न कुणीही विचारू नये. राजकारणाच्या संदर्भात प्रश्न येणार नाही. जो प्रश्न असेल नोकर भरतीच्या संदर्भात तोच, आणि आपण MPSCचा अभ्यास करतोय, भावी अधिकारी आहोत, असा विचार करूनच ते प्रश्न विचारा. ओके? आणि जर समजा कोणी जर कोणी राजकीय प्रश्न विचारला तो माईक बंद करा. सध्या विविध विभागांमध्ये 4.5 लाखांपेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. परंतु आमच्या असं लक्षात आलं आहे की विविध खात्यांमध्ये किंवा विविध ठिकाणी कंत्राटी पद्धतीने पदं भरली जातात. महाराष्ट्रामध्ये लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. ग्रामीण भागातले आहेत, दुष्काळी भागातले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी जर राहायचं म्हणलं तर 10-12 हजार रुपये महिन्याला खर्च आहे. कुणी कर्ज काढतंय, कुणी शेत विकतंय. पण जर अशा पद्धतीने कंत्राटी पद्धतीने जर पदे भरली जात असतील तर या विद्यार्थ्यांनी करायचं काय? मला वाटतं आपण MPSCचं बोलतो, आपण इतर सगळे जनरल बोलतोय.
जनरल बोललं तर 100% तुमची म्हणणं बरोबर आहे की साधारणतः 2 लाखाच्या पेक्षा जनरल सगळ्या विभागांमध्ये जास्त जागा येस सगळ्या विभागामध्ये आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या त्यात मला वाटतं वाटा हा जास्त आहे, साधारणतः 60-65 हजार बरोबर वाटा जिल्हा परिषदेचा आहे. आणि बाकीचा जो इतर सगळ्यामध्ये, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या क्लास 4च्या बाबतीमध्ये थोडं शासनाचं धोरण हे थोडं वेगळे. मगाशी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतर देशामध्ये जर विचार केला तर ती संख्या थोडी सगळीकडेच कमी. त्यामुळे हळूहळू दिवसेंदिवस हे नक्की थोडं कमी होणार आहे. पण ही गोष्ट खरी आहे की साधारणतः आपल्या राज्याचा जर विचार केला तर एकूण साधारणतः 2-2.5 लाख ह्या जागा ह्या रिक्त आहेत. परंतु आता भविष्य काळामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणतः आपणच एसटीचा विचार केला, साधारणतः 15,000 जागा आपण ह्या वर्षभरामध्ये कशा भरल्या जातील. इतर आरोग्याच्या असतील, विशेषतः गृह विभाग जिल्हा परिषदमध्ये, यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त कशा जागा आपल्याला भरता येतील त्यासाठी निश्चित प्रकारे शासनाचा प्रयत्न आहे. आणि त्या नक्की त्या वर्षाच्या काळामध्ये नक्की जागा जास्तीत जास्त या जागा रिक्त जागा त्या भरल्या जातील. खूप खूप धन्यवाद मामा. त्यालाच जो लागून माझा प्रश्न होता कंत्राटी भरतीचा, त्याचं एक उदाहरण देतो मी. खरं तर द्यायला नाही पाहिजेत. ज्या यशदामध्ये अधिकारी घडले जातात त्याच यशदामध्ये अशा 8-10 अधिकारी आहेत जे रिटायर झाल्याच्या नंतर 8-8 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामावरती आहेत. म्हणजे 11-11 महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट राहतं आणि ते रिन्यू होतं. मला तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे. एका बाजूला आपण नियुक्तीचं वय कमी करतो आणि दुसऱ्या बाजूला रिटायर झाल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी तिथं 10-10 वर्ष आपण सेवा देण्यासाठी भाग पाडतो म्हणणं चुकीचं आहे, परंतु आपण त्यांना तिथं संधी देतो. जर त्यांच्या जागेवरती जर रिटायर होण्याआधी जर 2 वर्ष अनुभवी व्यक्ती लागतात तर रिटायर होण्याच्या आधी 2 वर्ष त्यांना अनुभव असेलच. अशा व्यक्तींना घेऊन जर त्यांची जागा रिटायर झाल्याच्या नंतर नवीन विद्यार्थ्यांना दिली तर निश्चितच काहीतरी प्रमाणात विद्यार्थी वरती जाऊ शकतात. नाही, याच्यामध्ये एक खरं आहे की रिटायरमेंट नंतर हे दिलं नाही पाहिजे, एम्प्लॉयमेंट दिलं नाही पाहिजे, कारण ती जागा तशी अडून बसते. पण जगामध्ये आता काय चाललेलं आहे की रिटायरमेंटचं एज हे तुमचं सरासरी आयुष्यमान काय त्या देशाचं त्याला टॅग केलेलं आहे. समजा इंडोनेशिया असेल, UK असेल, USA असेल, 62, 63, 67पर्यंत गेलेला आहे. तो मॉडेल आपण वापरायचा का? तर नाही वापरायचा, कारण तिकडची लोकसंख्या कमी आहे त्यामुळे ते परवडतं. पण आपल्याकडे मात्र रिटायर झाल्यानंतर मग ते 58 असेल किंवा 60 असेल त्यानंतर एकही दिवस अपॉइंटमेंट देऊ नये या मी मताचा आहे. आणि ही रिअपॉइंटमेंट कुठे? इवन MPSC, MERC कुठेही. इनफॅक्ट त्याचे दुष्परिणाम हे लोकशाही वीक होण्यासाठी होते. आणि याच्या बाबतीत मी खूप फोरमवरती बोलतो आणि ते काय होतं तो हा आत्ता सांगण्याचा इथे विषय नाही आहे. पण एखाद्या अधिकाऱ्याला जर शासनामध्ये पुन्हा एखाद्या पदावरती जायचं असेल तर त्यांनी 60च्या अगोदरच राजीनामा द्यावा आणि 60 वर्ष वयापर्यंत त्यांनी तिथे जावं. पण 60 वर्षानंतर तुम्ही आयुष्यभर काही 34-35 वर्ष केलं नाही, नंतर 60 वर्षानंतर काय देव लावणार आहात? असं काही नसतं त्याच्यामध्ये. त्यामुळे हे धोरण म्हणून, अर्थात हा मोठा विषय आहे, पण मी आपल्याला खरं म्हणजे की तिथे आपण मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं पाहिजे हे बंद करा. याच्यामुळे लोकशाही क्षीण होत चाललेली आहे आणि तुम्हाला त्यांचा वेगळ्या पद्धतीने वापर करून घ्यायचा असेल तर वेगळ्या पद्धतीने घ्या, ॲडवायझर म्हणून घ्या. मी तर हे सांगेल की पेन्शन मिळते, मग तुम्ही ॲडवायझर म्हणून जा ना कुठेतरी, फुकट जा ना, काय फरक पडतो? आयुष्यभर मजा केलेली आहे त्या ह्याच्या पदाची. तर ते अशा पद्धतीने जर केलं नाही तर मला वाटतं की आम्हीच तिथे लोक वरती गेल्यानंतर हे धोरण आणतो, राजकीय नेतृत्वाच्या माथी मारतो आणि मग आमचा पुढचा कार्यभार तसा सुरू राहतो. नक्कीच. थँक्यू मामा. कारण खूप विद्यार्थी आहेत की त्यांच्यामुळे अडकून पडलेले आहेत. मामा जास्त वेळ घेत नाही, अजून बरेच आणि म्हणून मी राज्य शासनामध्ये पद घेत नाही. प्रश्न MPSCच्या बाबतीत आहे. जास्त प्रश्न आहेत परंतु कंबाईन एकत्र करून विचारतो. तुम्ही घोषणा केली होती की UPSCच्या धर्तीवरती MPSC देखील 1 वर्ष आधी वेळापत्रक जाहीर करेल, त्यानुसार विद्यार्थ्यांना तयारी करता येईल. तो एक प्रश्न आहे. UPSCच्या धर्तीवरती बाकी सर्व गोष्टी MPSC करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं, आत्ता प्रत्येक जाहिरात, प्रत्येक निकाल कोर्टामध्ये जातो आहे. आता याच्यामध्ये कोर्टामध्ये का जातो आहे? MPSCची चूक आहे असं मी म्हणणार नाही या व्यासपीठावरून, परंतु कुठंतरी काहीतरी चूक होते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना कोर्टामध्ये जावं लागतं आहे. तर हे सगळं थांबवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये काही मध्यस्थी भूमिका कराल का? या बाबतीत खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती की हा काही शासनाचा विषय नाही, परंतु विद्यार्थ्यांवर एखाद्या अन्याय झाला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोर्टात तो जातो किंवा अन्याय वाटला किंवा त्याला झालं त्या बाबतीत नक्की. परंतु त्याच्यामुळे काय होतं की आजची बॅच ही निश्चित प्रकारे त्याचं नुकसान होतं आणि ती अडकली विनाकारण कुठल्या चुकीचा निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे भाग नंतरचा विषय असतो.
आणि कोर्टात आपल्याला माहिती आहे की पाठीमागं 2 वर्ष तर कोर्टाचे काही काही केसेस असे होते की 2-2 वर्ष त्या चालल्या नाहीत, परंतु या बाबतीत निश्चित प्रकारे काहीतरी असं वेगळं धोरण या बाबतीत काय करता येईल का, शेवटी कायदेशीर बाजू तपासून या बाबतीत निश्चित प्रकारे काय धोरण करता आलं निश्चित प्रकारे करण्याचा आम्ही प्रयत्न करू. साहेब, मला एक त्याच्यामध्ये सूचना मी मागे केली होती, आत्ताही करेन. UPSC सर्वसाधारणपणे 10 ते 13 लाख अर्ज प्रोसेस करतं आणि दरवर्षी हे त्याच्यामध्ये परीक्षा घेतं. एकही कोर्ट केस होत नाही, एकही संपूर्ण देशामध्ये. आणि त्यांच्याकडे एकही तक्रार झाली नाही की सॉफ्टवेअर कंपनीने अमुक केलं आणि तमुक केलं आणि तमुक केलं त्याच्यामुळे हे झालं आणि FIR करावं लागलं, असं होत नाही. त्यामुळे MPSC जर सक्षम जर केली तर हे सगळे प्रश्न मिटतील. राहिला प्रश्न आपला की कोर्टाचा हे आहे. आता कोर्टाचा जर होत असेल आणि 70 वर्ष जर आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते चुकीचे नियम बनत असतील आणि कोर्टामध्ये जाऊन त्याचे हे करत असतील तर आमच्याकडे कधीतरी विचारलं पाहिजे की तुम्ही काय करताय मग की हे असं जात असेल. मी त्याच्याही पलीकडे जाऊन एक प्रपोजल दिलेलं होतं की जसं आपला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आहे जो याच्यामध्ये निवडणुकीसाठी कायदा आहे, आणि एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की कुठल्याही न्यायालयाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही अशी तरतूद आहे. तसं एखादा जाहिरात आली की कुठल्याही न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही असा कायदा करावा असं मी 1.5 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि हे शक्य आहे. आता हे का होत नाही तर मग आपले तिथले वरिष्ठ अधिकाऱ्यांना थोडंसं विचारणं गरजेचं राहील. पूर्वी मला वाटतं होत नसावं, परंतु 2 वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे की जे आपल्याला सुप्रीम कोर्टाचे काय निर्णय होते, हायकोर्टाचे काय निर्णय होते, विद्यार्थ्यांच्या आपल्याला मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असं की इतर विषय असतील. त्यामुळे खरं तर ह्या सुरुवात झालं तर पूर्वी असं काही नव्हतं, परंतु नक्की त्याची नोंद घेतली जाईल. नक्कीच धन्यवाद. मी एक शेवटचा प्रश्न विचारेल आणि विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत ते घेईल. सेवा प्रवेश नियम 1995 नुसार 50% आरक्षण हे सरळ सेवेने म्हणजे MPSC मार्फत पदे भरली जायची, 25% विभागीय आणि 25% पदोन्नतीने म्हणजे प्रमोशनने. परंतु आत्ता परिस्थिती अशी आहे की विभागानुसार हे सगळं प्रमाण बदललं आहे. प्रशासनामध्ये काही अधिकारी आहेत की ते लॉबिंग करतात आणि ते प्रमाण बिघडवतात. आत्ताचंच एक उदाहरण सांगतो. एक पत्रक बाहेर आलं आहे, नायब तहसीलदार पदासाठी हे जे प्रमाण होतं 33% होतं ते आता 33% वरून 20% म्हणजे फक्त 20% पदे ही MPSC मार्फत भरले जाणार. मग या विद्यार्थ्यांनी करायचं काय? ज्यांच्याकडे नोकरी आहे त्यांना प्रमोशन, म्हणजे ज्याच्याकडे रोजगार आहे त्याला रोजगार दिला जातोय आणि जो बेरोजगार आहे त्याला बेरोजगार ठेवण्याचाच घाट घातला जातोय का? याच्यावर तुम्ही असं नाही होणार. शेवटी 50% आपल्याला माहिती MPSC माध्यमातून भरले जातात, 25% आपल्या पदोन्नतीने आणि 25% खात्याअंतर्गत. हा जो रेशो तोच रेशो राहणार आहे. नाही, 2019ला गव्हर्नमेंटचं पत्रक आहे, मी तुम्हाला देईल त्यानंतर. आणि आत्ता त्याची मागणी होते, ते होऊ नये अशी आमची विनंती आहे. 100% ते होणार नाही. नक्कीच विद्यार्थ्यांचा. आणि याच्यामध्ये आणखी एक आहे की सन्माननीय मंत्री महोदयांना मी सांगेल की पदं रिक्त आता यांच्यापैकी हे जर प्रशासनामध्ये गेल्यानंतर हे सुद्धा तसंच करणार आहेत की हे मनुष्य स्वभाव आहे, म्हणजे असं काही हे नाही आहे. दुसरी गोष्ट आपल्याला एक मी आमचं प्रशासकीय इंटरनल गुपित तुम्हाला सांगतो. आम्हीच लोक पदं भरू देत नाहीत MPSC मार्फत वगैरे. कशामुळे? आम्हाला ॲडिशनल चार्जचा फार एक असा रोग लागलेला असतो. एका खात्यामध्ये मला आश्चर्य वाटलं की इतके पदं कमी का, इथे नाही हे पद रिक्त आहे, ते रिक्त आहे, ते रिक्त आहे. मी ज्यावेळेस चौकशी केली, नाव खात्याचं सांगायला हरकत नाही, FDAमध्ये ड्रग इन्स्पेक्टरची कमी एक तर कमी 160, त्याच्यामध्ये बरीचशी रिक्त. आणि 8-10 वर्ष ते रिक्रुटमेंटच होऊ दिले नाही. कशासाठी? तर ॲडिशनल चार्ज कशासाठी? तर मग जास्त मोठं क्षेत्र मिळतं. कशासाठी मिळतं? की मला काम करण्याची फार आवड आहे म्हणून. असं तर काही नाही आहे. असं काही नाही आहे. तर हे आम्ही सुद्धा फार कलाकार मंडळी असतो आतमध्ये. हे तुम्ही थोडंसं याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच सर हे सर्व विद्यार्थी तुम्हाला ऐकण्यासाठी आलेत, त्यांचे प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलेत. माझी तुम्हाला शेवटी एक विनंती असेल की हे ज्या आशेने आलेले आहेत, जे प्रश्न तुमच्याकडून घेऊन आलेले आहेत, निश्चित तुम्ही पूर्तता कराल. कदाचित हे प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हते, आम्ही लेटरच्या माध्यमातून पोहोचत होतोच, परंतु आता विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आहेत. बऱ्यापैकी सगळे प्रश्न विद्यार्थ्यांचे मी मांडले आहेत, परंतु विद्यार्थ्यांच्या काही अडचणी काही प्रश्न असतील तर मांडा.